2.4 क्वेश्चन 1 त्यातला क्वेश्चन तिसरा जो की बेस आहे नॉन लिनियर इक्वेशन्सवर. तर हे नॉन लिनियरला आपल्याला लिनियर करून सॉल्व करायचं आहे. डायरेक्ट ॲन्सरला सुरुवात करू. मागील व्हिडिओ पहा जे जर समजले नसेल तर. आता दिलेले इक्वेशन्स गिवन आपण लिहून ठेवू. काय दिलं आपल्याला? गिवन दिलेलं आहे. काय दिलं आहे की 27/x-2 प्लस 31/y+3 विच इज इक्वल टू 85. याला काय म्हणा? 1 म्हणा. दुसरं काय सांगितलं आपल्याला? 31/x-2 प्लस 27/y+3 विच इज इक्वल टू 89. याला काय म्हणा? 2 म्हणा. ठीक आहे. तर सबस्टिट्यूशन काय करायचे तर ते समजून घ्या. आपल्याला काय करणार आहे? हे दिलेलं इक्वेशन कसं लिहिणार आहे नीट बघा. 27 इंटू ब्रॅकेटमध्ये 1/x-2 प्लस 31 इंटू ब्रॅकेटमध्ये 1/y+3 विच इज इक्वल टू 85. बघा मी कसं लिहिलं. सेकंड कसं लिहिणार आहे आपण? 31 इंटू ब्रॅकेटमध्ये 1/x-2 प्लस 27 इंटू ब्रॅकेटमध्ये 1/y+3 विच इज इक्वल टू 89. आता इथं सबस्टिट्यूट काय करणार आहे ते लक्षात घ्या. पुटिंग काय करणार आहे? पुटिंग बघा 1/x-2. बघा मी कुठलं लिहितो आहे. 1/x-2 इथं पण तेच आहे. आणि दुसरं काय आपल्याकडे? 1/y+3 1/y+3. ठीक आहे. याला आपण काय पुट करणार आहे? याला आपण एम पुट करणार आहे आणि याला एन पुट करणार आहे. म्हणजे 1/x+2ला आपण काय पुट करणार आहे? एम पुट करणार आहे. आणि अँड 1/y+3ला आपण काय पुट करणार आहे? एन पुट करणार आहे. आता हे ज्यावेळेस आपण सबस्टिट्यूशन करू त्यावेळेस आपल्याला काय मिळून जाणार आहे? नवीन इक्वेशन्स मिळणार आहे. जे काय मिळेल आपल्याकडे? 27m प्लस 31n विच इज इक्वल टू 85. हे नवीन इक्वेशन्स तयार झाल्यामुळे याला नवीन नाव देऊ 3. आणि 31m प्लस 27n विच इज इक्वल टू 89. याला आपण काय म्हणणार आहे? 4. ठीक आहे. आता जर आपण हे इक्वेशन्स काळजीपूर्वक बघितले, दोन्ही इक्वेशन्स ते आपल्याला जे सॉल्व करायचे, एक आपल्याला मेथड आठवते, एक मेथड किंवा एक ट्रिक म्हणू आपण त्याला. आता कशी ओळखायची ही नवीन ट्रिक लक्षात घ्या. हा एमच्या सोबती किती आहे? 27. आणि इथं एनच्या सोबती किती आहे? 27. इथं एमच्या सोबती कोण आहे? 31. आणि इथं एनच्या सोबती किती आहे? 31. म्हणजेच काय? हे जे अपोजिट दिसत आहेत ना, हे अपोजिटवाल्यांचे दोन्ही कोएफिशियंट कसे आहेत? सेम आहेत. ज्या वेळेस अशी कंडिशन येते, अशी वेळ येते, त्यावेळेस आपल्याला हे दोन्ही इक्वेशन्स सॉल्व करण्यासाठी काय करावं लागणार आहे? फर्स्ट टाईम हे दोन इक्वेशन एकदा ॲड करावे लागणार आहे. काय करणार आहे? ॲड केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? एक न्यू इक्वेशन मिळेल. काय मिळेल? न्यू इक्वेशन. आणि सेकंड काय करावं लागणार आहे? एकदा कुठलं तरी इक्वेशन सबट्रॅक्ट करावे लागेल आणि नंतर काय मिळेल? आपल्याला अजून एक न्यू इक्वेशन मिळेल. ठीक आहे. आता किती न्यू इक्वेशन्स मिळाले आपल्याला? तर 2. इथे एक नवीन इक्वेशन मिळणार आहे आणि हे एक नवीन इक्वेशन मिळणार आहे. आणि हे जे 2 नवीन इक्वेशन्स मिळाले, ज्यावेळेस आपण हे सॉल्व करू, काय करू? सॉल्व करू, त्यावेळेस आपल्याला एम आणि एनचं ॲन्सर आपल्याला मिळून जाणार आहे. मग त्यासाठी काय करू? आपण काय लिहू? ॲडिंग, पहिल्यांदा काय करणार आहे? ॲडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. किती ॲड करणार आपण? तिसरा आणि चौथा ॲड करणार आहे. जे काय ना आपण 27m प्लस 31n विच इज इक्वल टू 85 प्लस 31m प्लस 27n विच इज इक्वल टू 89. ठीक आहे.
हे ॲडिशन केल्यावर आपल्याला किती मिळतं इथं 58m प्लस अगेन हे दोन्ही सेम असल्यामुळे तेच होणार आहे 58n काय आपला 58 n विच इज इक्वल टू किती मिळणार आहे आपल्याला हे बघा काळजीपूर्वक हे मिळणार आहे आपल्याला बेरीज केल्यानंतर 174 मिळणार आहे. ठीक आहे. सो मिळालेलं इक्वेशनवर काय आहे आपल्याकडे 58m प्लस 58n विच इज इक्वल टू 174. आता हे 58m इथे 58 आहे, इथं पण 58 आहे, ते काय होईल कॉमन येऊन बाहेर येईल. काय होणार आहे मग 58 ब्रॅकेटमध्ये m प्लस n विच इज इक्वल टू 174. आता हे 58 इकडे मल्टिप्लाय इकडे गेलं काय होईल डिवाइड होईल m प्लस 5 इज इक्वल टू 174 डिवायडेड बाय 58. ज्यावेळेस तुम्ही 58चा पाडा लिहा 58ला जर तुम्ही 3ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे 174 मिळून जाणार आहे. मग 58च्या तिप्पट ही व्हॅल्यू आहे. सो आता तुम्हाला काय मिळणार आहे m प्लस 5 ना सॉरी मागा बघ 5 लिहितो मी m प्लस इथं किती लिहिणार आहे तुम्ही m प्लस n प्लस n विच इज इक्वल टू 3. इथं काय आपल्याला एक नवीन इक्वेशन फॉर्म झालं. ह्या इक्वेशनला आपण काय करू नाव देऊ ज्याला आपण काय म्हणू 5 म्हणू. आता आपण काय केलं एकदा ॲड केलं. आता काय करावं लागेल आपल्याला एकदा सबट्रॅक्ट करावं लागेल. मग सबट्रॅक्ट काय करणार आपण की हे इक्वेशन ह्या इक्वेशनमधून सबट्रॅक्ट करू. मग काय होणार सबट्रॅक्टिंग इक्वेशन हे जे होतं आपल्याकडे त्याला आपण काय नाव दिलं होतं 4. ठीक आहे 4 फ्रॉम इक्वेशन 3. मग आपल्याला काय मिळणार आहे वी गेट आपल्याला नवीन गोष्ट मिळून जाईल सबट्रॅक्शन करू बघायला 27m प्लस 31n विच इज इक्वल टू 85 आणि इकडे 31m प्लस 27n विच इज इक्वल टू 89. आता आपण काय करणार आहे सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करणार आहे. आणि सबट्रॅक्ट करताना एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवायची की सेकंड इक्वेशनचे जे सायन्स आहेत चिन्ह त्याला आपण म्हणू ते बदललेलं आहे. हा 31m प्लस होता तो मायनस झाला. हा जो प्लस आहे तो काय होईल मायनस होईल आणि ही जी व्हॅल्यू आहे ती पण काय होईल मायनस होऊन जाईल. जर सबट्रॅक्शन करू त्यावेळेस काय होणार आहे आपल्याला 27m मधून 31m गेले तर इथं आपल्याला काय मिळणार आहे मायनस काय मिळणार आहे मायनस 4m. इथं काय मिळणार आहे अगेन प्लस 4n विच इज इक्वल टू -4. ठीक आहे. आता हे -4m प्लस 4n विच इज इक्वल टू 4 ह्या दोघांमध्ये 4 कॉमन आहे त्यामुळे 4 बाहेर काढला तर माझ्याकडे इक्वेशन -m प्लस n विच इज इक्वल टू 4 येईल. हे 4 इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय डिवाइड येईल किंवा 4 एके 4 4 एके 4. सो काय मिळेल -m प्लस n इज इक्वल टू इथं मायनस होतं इथं मायनस आहे सो -1. ठीक आहे. हे आपल्याला काय मिळेल मायनस नवीन इक्वेशन्स मिळून जाईल. या इक्वेशनला आपण काय करू नवीन नाव देऊ. ठीक आहे. याला काय म्हणणार आपण ह्याला 5 म्हणलं होतं याला आपण काय म्हणणार 6 म्हणू. काय म्हणू 6. ठीक आहे. आता हे 5 आणि 6 दोन्ही काय करायचे सॉल्व करायचे. सॉल्व करायचे तर बघा लक्षात घ्या हा प्लस m आहे आणि हा मायनस m आहे. ज्यावेळेस आपण हे दोन इक्वेशन ॲड करू त्यावेळेस m आपल्याला काय मिळेल कॅन्सल होऊन जाईल. मग आपण काय लिहिणार ॲडिंग इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6. आपण हे ॲड केले काय येणार आपल्याकडे m प्लस n विच इज इक्वल टू किती होता आपल्याकडे 3 होता तो आपण ॲड करणार आहे -m प्लस n विच इज इक्वल टू -1. लक्षात घ्या ज्यावेळेस ॲडिशन करू त्यावेळेस खालच्या इक्वेशनचे चिन्ह बदलणार नाही. इथे काय होईल हा प्लस m आणि हा -m काय होईल कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे.
सो काय आपल्याला एन प्लस एन 2n विच इज इक्वल टू 2. बरोबर आहे. 3 एक गेला, 2 उरला, मग 2n इज इक्वल टू 2 आला. बेचे बे, बेचे बे. सो एन किती मिळाला तुम्हाला? 1 मिळून गेला. बघा, त्याला आपण हायलाईट करू. एनची व्हॅल्यू किती मिळाली? 1 मिळून गेली. आता ही एन आहे कुठल्या तरी एका व्हेरिएबलमध्ये इक्वेशनमध्ये पुट करू, जे आपण 5व्या इक्वेशनमध्ये पुट करू. मग काय होणार आहे? पुटिंग n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 5. किती इक्वेशनमध्ये पुट केलं? 5व्या. जे काय होतं आपल्याकडे पुन्हा लिहून घ्या. m प्लस n इज इक्वल टू 3. एनची व्हॅल्यू किती होती? 1 होती. सो m मग प्लस 1 इज इक्वल टू 3. हे प्लस 1 इकडे गेलं तर काय होईल? मायनस होईल. सो m विच इज इक्वल टू 3 मायनस 1. सो m किती मिळाला तुम्हाला? 2. एमची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला? 2 मिळाली. आता इथे येऊन आन्सर संपलं का? तर नाही. आत्तापर्यंत मिळालेले आपले व्हॅल्यूज काय मिळाल्यात? सो वी गेट, आता आपल्याला फक्त 2 व्हॅल्यू आहेत. वी गेट m इज इक्वल टू 2 अँड n किती मिळाला? अँड n इज इक्वल टू 1. इथे येऊन सोल्युशन संपलेलं नाही. सोल्युशन फाईंड करायचं तर आपल्याला व्हॅल्यू आन्सर काढायचे एक्स आणि वायचं आन्सर काढायचं. सो आपण माहीत होतं आपण काय केलं होतं, एक सबस्टिट्यूशन केलं होतं. बरोबर आहे. वी नो आपल्याला काय माहीत होतं की आपण काय सबस्टिट्यूट केलेली गोष्ट माहीत होती. सो काय सबस्टिट्यूट आपल्याला माहीत होतं? 1/x मायनस 2 इज इक्वल टू m पुट केलं होतं. अँड 1/1 y प्लस 3 विच इज इक्वल टू n पुट केलं होतं. ठीक आहे. सो सुरुवातीला आपण हे इक्वेशन सॉल्व करू. सो इथं m, सो m इज इक्वल टू 2. 1/x मायनस 2 विच इज इक्वल टू 2 मिळालं आपल्याला, पुट केलं आपण. हे x मायनस 2 आहे, इकडे डिवाईडला इकडे गेलं काय होईल? मल्टिप्लाय. 1 इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट x मायनस 2. 2ने मल्टिप्लाय करून घेऊ. तर काय म्हणतं आपल्याकडे? 2x मायनस 4. ठीक आहे. 1 इज इक्वल टू हे मायनस 4 इकडे आलं काय होईल? प्लस होईल. सो इक्वेशन डिवाईड केलं तर काय होणार आहे? 1 प्लस 4. ठीक आहे. कारण हे मायनस 4 इकडे गेलं प्लस झालं. ठीक आहे. सो 2n इज इक्वल टू केलं आपल्याकडे 5. n इज इक्वल टू 5/2. सॉरी, n नाही, हा आपल्याकडे काय मिळाला? x मिळाला. मगापासून x मिळाला, हा आपल्याला मिळाला x मिळाला, हा आपल्याला x मिळाला. सो x किती मिळाला आपल्याकडे? 5/2. x मिळून गेला. ठीक आहे. सेकंड इक्वेशन आपल्याला सॉल्व करू. इथं काय मिळणार आपल्याला? n माहिती आपल्याला किती होतं आपल्याकडे? n होता 1. सो 1/y प्लस 3 विच इज इक्वल टू 1. हे y प्लस 3 इकडे डिवाइडला तिकडे गेल्यावर काय होणार आहे? मल्टिप्लाय. 1 इन ब्रॅकेट 1 इंटू ब्रॅकेटमध्ये y प्लस 3. ठीक आहे. सो 1ने मल्टिप्लाय केल्यावर काय फरक पडतो का? तर काहीच फरक पडत नाही. त्यामुळे तो ॲज इट इज लिहिणार आहे. आणि हे डिवाइड केलं तर y प्लस 3 इज इक्वल टू 1. हे प्लस 3 इकडे गेलं काय होणार आहे? मायनस होणार आहे. y इज इक्वल टू 1 मायनस 3. सो y किती मिळाला आपल्याला? -2 मिळाला. ठीक आहे. किती मिळाला? -2 मिळून गेला. एकदा मी याला सगळ्याला हायलाईट करून घेतो. ठीक आहे. बघा, आणि फायनल कन्क्लुजन लिहून टाकू आपण. काय म्हणणार आहे फायनल कन्क्लुजन? दी सोल्युशन्स ऑफ गिवन इक्वेशन्स आर x इज इक्वल टू 5/2 and y is equal to -2. This is our final answer. ठीक है.